हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण का 4 तारखेला हिंदी पेपर द्यायला जात आहेत. बट तुम्हाला माहीत नाही की 4 तारखेला तुम्हाला कोणकोणते जे प्रश्न आहेत ते प्रश्न येतील. त्यानंतर तुम्ही काय मायनर मिस्टेक करता की त्या मायनर मिस्टेक केल्याने तुमचे मार्क्स घसरतात. त्यानंतर पेपर प्रिपरेशन कशाप्रकारे करायचं असते. त्यानंतर या पेपरची जी आन्सर शीट आहे ते आन्सर शीट कशाप्रकारे डाउनलोड करायची असते हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर चला आपण थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल. त्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचाच चांगला होईल. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा, खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर बघा याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की खूप सारे विद्यार्थी हे जे सूचना आहे ह्या सूचना वाचतच नाही आणि प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करतात. तर बघा असं बिलकुल करायचं नाही. ह्या ज्या सूचना असतात ह्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या, यांना फॉलो करायचं, त्यानंतरच प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करायचं. तर चला आपण थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता पेपरला करू स्टार्ट. तर बघा विभाग गद्य 1 20 अंक. बघा 20 मार्क्ससाठी तुम्हाला विभाग गद्य 1 आहे. बघा प्रश्न क्रमांक 1 अ निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा 8 मार्क्ससाठी तुम्हाला पहिला प्रश्न आहे. तर पहिल्या प्रश्नाचे तुम्ही 8 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला या पॅराग्राफमध्ये पाहून याचा आन्सर लिहायचा असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतात. तर बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे की संजाल पूर्ण कीजिए. बघा हे जे संजाल आहे हे संजाल तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा गद्यांश में उल्लेखित नाम, गद्यांशमध्ये तुम्हाला उल्लेखित नाम म्हणजे यामधली तुम्हाला नाव लिहायचे आहेत की जे नावं या पॅराग्राफमध्ये आलेले आहेत. तर बघा यामध्ये आहे करामत अली, त्यानंतर रमजानी, त्यानंतर रहमान, त्यानंतर लक्ष्मी. तर असे 4 नावे तुम्ही त्यामध्ये लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. बघा 2 मार्क्स तुम्हाला एकदम फ्रीचे आहेत. तुम्ही एक वेळेस पॅराग्राफ वाचल्यानंतर तुमच्या समोर आन्सर येईल. त्यानंतर बघा प्रतिक्रियाएं लिखिए. बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे, हे पण 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की लोगो द्वारा लक्ष्मी को खरीदने की बात सुनने पर करामत अली. तर बघा याचा आन्सर जे आहे हे पॅसेजमध्ये तुम्हाला इझिली सापडून जाते. तर बघा इथं याचा आन्सर आहे. बघा करामत अली सुनकर खामोश रह गया. उसे लग रहा था सब कुछ उसकी इच्छा के विरुद्ध जा रहा है. तर हे आन्सर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 वरती तुम्हाला विचारलेलं आहे की करामत अली द्वारा लक्ष्मी को सूखा चारा देने पर लक्ष्मी की प्रतिक्रिया काय झाली. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा पॅसेजमध्ये याचा आन्सर तुम्हाला इझिली सापडते. तर बघा इथं याचा आन्सर आहे लक्ष्मी ने चारे को सूंघा और फिर उसकी तरफ निराशपूर्ण आंखों से देखने लगी. बघा हे आन्सर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा हे पण 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. त्यानंतर बघा समोर आहे निम्नलिखित शब्द के 2 अलग-अलग अर्थ लिखकर उनका अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. बघा तुम्हाला इथं चारा आणि चारा दोन्ही पण तुम्हाला चारा हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर याचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. तर बघा चारा, चारा म्हणजे इथं उपाय सुद्धा होते. त्यानंतर चारा म्हणजे पशुओं का खाद्य घास हे पण होते. तर बघा चारा अर्थ याचा आहे उपाय. त्यानंतर वाक्यात उपयोग असं होईल की मेरे पास इनके सिवाय कोई चारा नहीं था. असं तुम्ही एक वाक्य करू शकता. त्यानंतर बघा 2 नंबरवरती आहे चारा. चारा म्हणजे पशुओं का खाद्य घास. तर याचं वाक्य असं करू शकतो आपण की राम बाजार से गाय के लिए चारा ले आया. असं वाक्य तुम्ही इथं तयार करू शकता आणि इझिली याचे 2 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबरवरती जानवर भी संवेदनशील होते हैं विषय पर 25 ते 30 शब्दों में अपने विचार लिखिए. बघा हा तुम्हाला तुमच्या मताने आन्सर लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर याचा आन्सर सर्वच वेगवेगळं असायला पाहिजे. तर हे आन्सर तुम्ही तुमच्या मताने इझिली लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा 8 मार्क्ससाठी तुम्हाला हा पण क्वेश्चन आहे. 8 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली घेऊ शकता. बघा हे जे आयएमपी क्वेश्चन्स आहेत, तर हे आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला 2026 म्हणजे तुम्हाला 4 तारखेला पाहायला मिळतील. तर हा पेपर लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा कारण लिखिए. तुम्हाला इथं कारण लिहायचं आहे. बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे की आश्रम में भक्ति तथा सेवा का वातावरण रहेगा. तर याचं कारण काय आहे. त्यानंतर बघा संस्था चलाने का भार आने वाली बहनें उठा सकेगी. तर याचं कारण काय आहे, हे कारण तुम्हाला या पॅसेजमध्ये पाहायचं आहे आणि इझिली लिहायचं आहे. तर याचा आन्सर तुम्ही पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 2 नंबरवर आहे उत्तर लिखिए. बघा तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे की परेशान महिलाओं के आश्रम से मिलने वाली सुविधा आहे. तर याचा आन्सर तुम्ही पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. बघा याचा आन्सर मी तुम्हाला या पॅराग्राफमध्ये दाखवून देतो. बघा एक उत्तर आहे कहल और कुढन से मुक्त स्वतंत्र वातावरण. त्यानंतर बघा जीवन का सदुपयोग पवित्र सेवा में कर सके. असे याचे 2 आन्सर आहेत. असे आन्सर तुम्हाला 2 लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर येते 3 नंबर निम्नलिखित शब्दों का तालिका में दी गई सूचनाओं के अनुसार वर्गीकरण कीजिए. तर बघा इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. बघा सादगी, पढाई, परेशानी आणि उपयोगी. तर हे शब्द तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा हे जे पढाई शब्द आहे, इथं पढाई शब्द आहे. तर हा पढाई शब्द तुम्हाला कृदंत शब्दांमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर बघा हे जे 3 शब्द आहेत सादगी, परेशानी, उपयोगी, हे 3 शब्द तुम्हाला तद्वित्त शब्दांमध्ये लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर येते 4 नंबरवर वर्तमान समाज में आश्रमों की बढ़ती हुई संख्या के बारे में 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. बघा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते ई निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा या अगोदर आपण हा जो प्रश्न पाहिला 3 नंबरचा, हा प्रश्न आयएमपी प्रश्न आहे. बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही नक्की करून जा.
तुम्हाला हे शब्द पाहायला मिळतील आणि असे शब्द तुम्हाला यामध्ये लिहायला सांगतील, तर 2 मार्क्स तुम्हाला इथं इझिली फ्रीचे भेटतात. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला तालिका पूर्ण कीजिए. बघा हे जे तालिका पूर्ण कीजिए आहे, हा पण प्रश्न IMP आहे. हा पण प्रश्न तुम्ही एक वेळेस नक्की पाहून जा. बघा इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे की गद्यांश में वर्णित बघा गद्यांश में वर्णित स्वामी विवेकानंद के कार्य. बघा स्वामी विवेकानंद के कार्य तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हा प्रश्न एकदम सोपे आहे. हा प्रश्न तुम्ही या पॅराग्राफमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता. बघा मी याचा आन्सर पण तुम्हाला पॅसेजमध्ये दाखवतो. बघा इथं याचा आन्सर असा आहे की बघा स्वामी विवेकानंद ने देश सेवा व्रती सन्यासियों की एक छोटी-छोटी सी मंडली बनाई. यह मंडली तन मन से दीन दुखियों के सेवा करने लगी. ढाका, कोलकाता, चेन्नई आदि में सेवाश्रम खोले गए. वेदांत के प्रचार के लिए जगह-जगह विद्यालय स्थापित किए गए. काही अनाथालय भी खोल दिए गए. असं आन्सर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हे झालं आपलं स्वामी विवेकानंदचं कार्य. तर बघा कार्य पाहणं काही मुश्किल नाही. तुम्ही पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येथे 2 नंबरवरती सेवा भाव का महत्व विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखे. बघा हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा विभाग पद्य 2. बघा विभाग पद्य 2 पर्यंत आलो तरी पण तुम्ही व्हिडिओला काही लाईक केलं नाही. बघा मित्रांनो आपल्याला या व्हिडिओवर 2000+ लाईक करायचे आहे. बघा या व्हिडिओवर जर 2000+ लाईक झाले तर मी या पेपरची तुम्हाला आन्सर शीट पण देणार आहे. बघा WhatsApp ग्रुपवरती मी याची आन्सर शीट देणार आहे. बट 2000 लाईक कंप्लीट झाल्यानंतरच मी याची आन्सर शीट WhatsApp ग्रुपवरती शेअर करणार आहे. तर लवकर करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा. तर चला आपण बघूया विभाग पद्य 2. बघा 12 मार्क्ससाठी तुम्हाला विभाग पद्य 2 आहे, तर 12 मार्क्स तुम्ही याचे इझिली घेऊ शकता. बघा प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा 6 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 6 मार्क्स तुम्ही याचे इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला इथं दिलेलं आहे की निम्नलिखित विधान सही है या अथवा गलत है लिखिए. बघा तुम्हाला हे जे विधान आहेत, हे जे विधान तुम्हाला इथं दिलेले आहेत, हे विधान सही आहेत की गलत आहे, बरोबर आहेत की चुकीचे आहेत, तर हे तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर बघा 1 नंबरवरती आहे मीराबाई के प्रभु उसके पालनहार है. तर हे जे विधान आहे हे विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा नंबर 2 मीराबाई अपने आप को प्रभु की दासी नहीं कहती. तर हे जे विधान आहे हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर बघा नंबर 3 संसार रूपी सागर विकारों से भरा है. बघा एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा नंबर 4 संत मीराबाई अपने प्रभु की राह देख रही है. एकदम बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे चूक आहेत की बरोबर आहेत लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर येते नंबर 2 पद्यांश धुडकर लिखिए. बघा विलोम शब्द की जोडी समानार्थी शब्दों की जोडी. तर तुम्हाला हे 2 जोड्या पॅराग्राफमध्ये पाहून लिहायच्या आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा इथं तुम्ही लिहू शकता बघा आदि अंत इथं लिहिलेलं आहे आदि अंत. आदि अंत हे जे आहे विलोम शब्द की जोडी आहे आदि अंत. आदि अंत तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर बघा समानार्थी शब्द की जोडी. समानार्थ शब्द की जोडी इथं असं आहे चेरी. बघा चेरी म्हणजे दासी. तर इथं तुम्हाला चेरी आणि इकडून तुम्हाला दासी लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हा पण प्रश्न एकदम सोपे आहे. बघा 2 मार्क्स तुम्ही एकदम इझिली घेऊ शकले. त्यानंतर बघा नंबर 3 उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. बघा तुम्हाला हे जे इथं उपयुक्त पद्यांश तुम्हाला इथं पद्यांश दिलेला आहे, या पद्यांशच्या पहिल्या 4 ओळीचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचा आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा 6 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. बघा मित्रांनो हा जो पेपर आहे हा 2026 चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे. यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला 2026 म्हणजे 4 तारखेला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. बघा 1 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की 1-2 शब्दों में उत्तर लिखिए. बघा 1-2 शब्दामध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा असते आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे असतात. बघा हा जो क्वेश्चन आहे हा एकदम IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पण तुम्ही नक्की करून जा. बघा इथं तुम्हाला 1 नंबरवरती विचारलेलं आहे की अपनी गंध न बेचने वाला. तर यामध्ये तुम्हाला आन्सर इझिली मिळते. बघा या पॅसेजमध्ये तुम्हाला इझिली याचा आन्सर मिळते. बघा गंध नाही बेचूंगा असं कोण म्हणते? फुल म्हणते. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे 1 नंबरवरती आन्सर लिहायचा आहे फुल आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की फुलों को अरुणाई देने वाली. बघा फुलों को अरुणाई देने वाली कोण आहे? तर बघा इथं आन्सर इझिली मिळते जिस कोपलने दी अरुणाई. बघा कोपल नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 3 फुलों को गोद में खिलाने वाली. फुलों को गोद में कोण खिलाती है म्हणजे फुलाला गोदमध्ये कोण खिलवते? तर बघा याचं जे आन्सर आहे ते आन्सर पण तुम्हाला यामध्ये इझिली सापडते. बघा जिस डालीने गोद खिलाया. बघा डाली तुम्हाला डाली लिहायचं आहे जिस डालीने म्हणजे इथं तुम्हाला डाली लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 4 चौकी देकर फूल की जान बचाने वाली. चौकी देकर फूल की जान बचाने वाले कोण आहे? तर काटे. बघा इथं तुम्हाला मी आन्सर दाखवतो. बघा इथं लिहिलेलं आहे की चौकी देकर फूल की जान बचाने वाले काटे. बघा काटे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 2 नंबरवरती 1 नंबर निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि एकदम फ्रीचे मार्क्स आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट मार्क आहे. तुम्हाला फक्त लिंक ओळखून लिहायचं आहे की हे पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे. तर बघा इथं तुम्हाला एकदम इझी शब्द दिलेला आहे. एक दिलेला आहे सौगंध, त्यानंतर फागुन. बघा सर्वांनाच याचा आन्सर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर मी याचा आन्सर तुम्हाला सांगतोच. मी आन्सर सांगल्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही करसाल की हा
याला पुल्लिंग म्हणतात आणि याला स्त्रीलिंग म्हणतात. तर जाऊ द्या, कमेंटमध्ये नका सांगू, बट व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा. तर बघा, सौगंध म्हणजे स्त्रीलिंग, त्यानंतर फागुन म्हणजे पुल्लिंग. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला यांचे लिंग ओळखून लिहायचे असतात आणि इझिली मार्क्स घ्यायचे असतात. त्यानंतर बघा, समोर येते 2 नंबरवरती निम्नलिखित शब्दों के वचन परिवर्तन करके लिखे. बघा, तुम्हाला इथं काही शब्द दिलेले आहेत, तर यांचं तुम्हाला जे वचन आहे ते वचन बदलायचं असते आणि इथं शब्द तयार करून इझिली मार्क्स घ्यायचे असतात. तर बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे पंखुरिया, तर इथं तुम्ही लिहू शकता पंखुरी. त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे रिश्ता, तर इथं तुम्ही लिहू शकता रिश्ते. तर अशा प्रकारे तुम्ही याचं वचन बदलून इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा, हे पण एकदम फ्रीचे मार्क्स आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 3 नंबर उपयुक्त पद्यांश की क्रमश तिन्ही 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. बघा, हा पण क्वेश्चन तुम्ही एकदम तुमच्या मताने इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा, समोर येते विभाग 3 पूरक पठण 8 अंक. बघा, 8 अंकासाठी आहे, तुम्हाला 8 अंक तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा, 4 मार्क्ससाठी तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, 1 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर लिखिए. बघा, 1 नंबरवरती तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर तुम्हाला इथं प्रश्न असा दिलेला आहे की सिर्जन को आकर्षित करने वाली चीजें. बघा, हे जे 2 चीजें आहे, हे चीजें तुम्ही यामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता. बघा, इथं याचा आन्सर आहे दही की कढी, त्यानंतर तली बघारी हुई तरकारी. असे 2 शब्द तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 2 वरती आहे सिर्जन के सोय के बारे में विचार. बघा, सिर्जन के सोय के बारे में विचार, तर याचा आन्सर पण तुम्ही या पॅसेजमध्ये इझिली पाहू शकता. बघा, इथं याचा आन्सर आहे सिर्जन मुहजोर है कामचोर नाही. बघा, मुहजोर है कामचोर नाही असे 2 शब्द तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे आणि इझिली याचा पण 1 मार्क्स घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इझिली 2 मार्क्स घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. बघा, समोर आहे 2 नंबरवरती कार्य में तन्मयता लाती है सफलता विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. बघा, एकदम सोपी क्वेश्चन आहे, एकदम सोपी. तुम्ही तुमच्या मताने याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा, समोर येते निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा, 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन आहे. 1 नंबरवरती बघा, तुम्हाला काय विचारलेलं आहे उपयुक्त. बघा, उपयुक्त पद्यांश से विरुद्ध दर्शाने वाली 2 पंक्तियां ढूंढकर लिखिए. बघा, तुम्हाला 2 ओळी पाहून लिहायच्या आहेत. उपयुक्त पद्यांश से विरुद्ध दर्शाने वाली तुम्हाला 2 ओळी लिहायच्या आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, यामध्ये 2 ओळी कोणत्या आहेत, तर बघा, शेरों के जबड़े खुलवा कर थे जहां भरत दतुली गिनते. त्यानंतर जयमाल पत्ता अपने आगे थे नहीं किसी को कुछ गिनते. बघा, ह्या 2 ओळी तुम्हाला यामध्ये लिहायच्या आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, हा पण क्वेश्चन एकदम इझी आहे आणि एकदम इझी प्रकारे तुम्ही याचे मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, समोर आहे 2 नंबरवरती शेगी बगारन बुरी आदत है विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखे. बघा, तुमचे विचार तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, समोर येते विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण. बघा, आपण व्याकरणापर्यंत आलो, तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या हाताने चुकी करत आहे. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो आणि काही लीक प्रश्न आले तर मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्या अगोदर बघा, मी एक 10वीसाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपवरती मी काही सुद्धा IMP पेपर आले, त्यानंतर काही लीक प्रश्न आले, त्यानंतर काही इम्पॉर्टन्स मटेरियल असलं तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करत असतो. तर व्हॉट्सअप ग्रुपचे जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतर बघा, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा, आपण व्याकरणाचे प्रश्न पाहत आहेत, तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर जे हाईपचं ऑप्शन येते त्या हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. तर बघा, प्रश्न क्रमांक 4 सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा, 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे निम्नलिखित वाक्यों में से किसी अधोरेखांकित शब्दों का शब्दभेद पहचान कर लिखिए. बघा, इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे की उन्होंने टूटी अलमारी खोली. तर बघा, यामध्ये तुम्हाला अधोरेखांकित शब्द का शब्दभेद ओळखून लिहायचा आहे. तर बघा, याचा आन्सर इथं असं होईल की टूटी, इथं तुम्हाला टूटी लिहावं लागेल. त्यानंतर विकारी शब्द विशेषण असं आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, समोर येते नंबर 2 निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. बघा, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. 1 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, इथं तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत, तर या 2 शब्दांपासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही काही पण वाक्य इथं तयार करू शकता. त्यामध्ये अरे त्यानंतर प्राय असं आलं पाहिजे आणि इझिली तुम्ही मार्क्स घेऊ शकाल. तर बघा, मी इथं याचं वाक्य तयार करून दाखवतो. बघा, प्रायचा आपण करू. तर बघा, इथं तुम्ही करू शकता की पिताजी प्राय सुबह टहलने जाते है असं तुम्ही इथं वाक्य करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, अरेचं तुम्ही करू शकता की अरे राम बड़ों से इस तरह से बातें नहीं की जाती असं वाक्य तुम्ही इथं तयार करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर आहे नंबर 3 कृती पूर्ण कीजिए. बघा, इथं तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला इथं एक संधी शब्द दिलेला आहे निस्संदेह, तर याचा तुम्हाला संधी विच्छेद करायचा आहे. त्यानंतर संधी भेद लिहायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्ही भानु उदयचं तुम्ही संधी शब्द लिहू शकता. त्यानंतर संधी भेद करू शकता. यामधलं तुम्ही कोणतंही एक कृती सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. तर बघा, पहिला शब्द तुम्हाला दिला आहे त्याचा तुम्हाला संधी विच्छेद असं होईल की निसंदेह. बघा, इथं तुम्हाला नि लिहावं लागेल. त्यानंतर इकडून संदेह. तर बघा, याचं जे संधिभेद आहे ते संधिभेद आहे विसर्ग संधी. इथं तुम्हाला विसर्ग संधी लिहावा लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा, तुम्ही अथवा म्हणजे हे पण वाक्य
हा जो प्रश्न आहे हा पण प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा इथं तुम्हाला भानू उदय असा एक संधी विच्छेद करून दिलेला आहे, तर तुम्हाला संधी शब्द लिहायचा आहे. तर याचा संधी शब्द असा होईल भानुदय. इथं भानुदय शब्द तुम्हाला लिहावा लागेल. त्यानंतर बघा संधिभेद याचा असा आहे की स्वर संधी किंवा निर्घ असं तुम्ही याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. बघा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला यामधला कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्हाला 2 वाक्य दिलेलं आहे. मैं गोवा को पूरी तरह नहीं समझ पाया. तर बघा इथं तुम्हाला लिहायचं आहे सहाय्यक क्रियामध्ये तुम्हाला लिहायचं आहे पाया. बघा पाया तुम्हाला इथं सहाय्यक क्रियामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा मूलरूप याचं असं आहे की पाना. इथं तुम्हाला पाना लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा वाक्य नंबर 2 काकी घटनास्थळ पर आ पहुंची. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे पहुंची. त्यानंतर इथं लिहायचं आहे पहुंचना. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे वाक्य आहे, हे जे कृती आहे, ही कृती तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली प्रकारे 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे 5 नंबरवरती निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. बघा 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. बघा हा क्वेश्चन्स एकदम सोपा आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टचे मार्क्स आहे. बघा हा जो क्वेश्चन्स आहे हा पहिलीतला विद्यार्थी पण सॉल्व्ह करू शकते. तुम्ही तर 10वी मध्ये आहेत, तर तुम्ही हा क्वेश्चन्स एकदम इझी प्रकारे सॉल्व्ह करू शकले पाहिजेत. तर बघा हा क्वेश्चन्स कोणाकोणाला येते हा कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये येस टाइप करा. तसं तर मी याचा आन्सर तुम्हाला सांगतोच. बट हा क्वेश्चन्स कोणाकोणाला येत होता मी आन्सर सांगायच्या अगोदर, तर कमेंटमध्ये येस टाइप नक्की करा. तर बघा इथं तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. एक शब्द दिलेला आहे फैलाना, त्यानंतर भुलना. तर बघा याचं तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूप, त्यानंतर द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा फैलाना, फैलवाना. त्यानंतर बघा भुलना, भुलाना, भुलवाना असं तुम्हाला इथं शब्द लिहायचे आहेत. प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप तुम्हाला करायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर हा प्रश्न कोणाकोणाला समजला कमेंटमध्ये येस टाइप करा. त्यानंतर बघा समोर आहे 6 नंबर निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. बघा इथं तुम्हाला 2 मुहावरे दिलेले आहेत. तर या मुहावऱ्याचा तुम्हाला अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. हा पण क्वेश्चन एकदम इझी आहे. हा क्वेश्चन बघा ठेस लग्न म्हणजे दुःखी होणं किंवा बुरा अनुभव होणं. तर याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा नंबर 2 कलेजे में हुक उठना याचा अर्थ असा होतो की मन में वेदना उत्पन्न होणं असा याचा अर्थ होतो. तर याचा वाक्यात तुम्ही उपयोग इझिली करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर तुम्ही अथवा हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर चला आपण 7 नंबरवरती जाऊया. बघा 7 नंबरवरती आहे निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. बघा हा क्वेश्चन एकदम इझी आहे. हा क्वेश्चन तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघा 1 मार्क्स तुम्ही याचा इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे हमारे शहर में एक कवी है. त्यानंतर बघा नंबर 2 उन्हें पुस्तक ले आने के लिए कहा. तर बघा याचं तुम्हाला कारक चिन्ह लिहायचं आहे आणि कारक भेद लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा पहिल्यामध्ये आहे मै आहे कारक चिन्ह मै आहे. त्यानंतर बघा कारक भेद त्याचं असं आहे की अधिकरण कारक. त्यानंतर बघा नंबर 2चं जे वाक्य आहे त्यामधलं जे कारक चिन्ह आहे ते कारक चिन्ह आहे के लिए. बघा के लिए याचं कारक चिन्ह आहे आणि त्याचं कारक भेद जे आहे ते आहे संप्रदाय याचं कारक भेद आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असते आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा असते. त्यानंतर बघा समोर आहे 8 नंबर निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. बघा इथं तुम्हाला काही प्रयोग इथं तुम्हाला काही विराम चिन्हे त्यानंतर प्रश्नार्थक चिन्हांचा वापर करायचा आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला इथं वाक्य दिलेलं आहे मैंने कराहते हुए पूछा. त्यानंतर कॉमा मैं कहा हूँ. तर बघा इथं तुम्हाला लास्टला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं 2 कॉमे तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर बघा मै पाशी तुम्हाला 2 कॉमे द्यायचे आहे आणि इझिली तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करून इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर आहे 9 नंबरवरती निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. बघा तुम्हाला अपूर्ण वर्तमान काल करायचा आहे, त्यानंतर पूर्ण भूतकाल काल करायचा आहे, त्यानंतर सामान्य भविष्यकाल. तर इथं तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. हे वाक्य तुम्हाला अपूर्ण वर्तमान काल, पूर्ण भूतकाल, त्यानंतर सामान्य भविष्यकालमध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हा प्रश्न कोणी पण सॉल्व्ह करू शकते. तुम्ही पण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा 10 नंबर निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. बघा याचा तुम्हाला भेद ओळखून लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा इथं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे हमारी सामाजिक विचारधारा में एक बड़ा भारी दोष है. तर बघा हे सरळ वाक्य याचा भेद आहे. सरळ वाक्य तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए. बघा इथं तुम्हाला 2 वाक्य दिलेलं आहे कितनी निर्दयी हूँ मैं. त्यानंतर सैकड़ों मनुष्य ने भोजन किया. तर याचं तुम्हाला बघा शेकडो मनुष्याने भोजन किया याचं तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. त्यानंतर कितनी निर्दय हूँ मैं याचं तुम्हाला विस्मयार्थक वाक्य तयार करायचं आहे. तर बघा याचं जे वाक्य होईल बघा 1 नंबरवरती जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे की कितनी निर्दयी हूँ मैं. तर याचं तुम्हाला असं करायचं आहे अरेच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह त्यानंतर कितनी निर्दय हूँ मैं असं वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 शेकडो मनुष्याने भोजन किया याचं तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. तर इथं तुम्ही असं करू शकता बघा शेकडोच्या समोर तुम्ही क्या लिहू शकता क्या शेकडो मनुष्याने भोजन कियाच्या नंतर तुम्हाला इथं प्रश्नार्थक चिन्ह देऊन वाक्य तयार करायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही 1 मार्क्स इझिली घेऊ शकता.
त्यानंतर इथे 11 नंबरवरती बघा, 11 नंबरवरती आहे निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके फिर से लिखिए. बघा तुम्हाला हे जे वाक्य आहे हे शुद्ध करून लिहायचे असतात आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे असतात. तर हे शुद्ध तुम्ही इझिली करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन. बघा 26 मार्क्ससाठी तुम्हाला उपयोजित लेखन आहे. पत्रलेखन बघा, पत्रलेखन तुम्ही इझिली करू शकता आणि 5 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला 2 विषय दिलेले आहेत. तुम्ही या विषयावर करू शकता किंवा या विषयावर करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर येते नंबर 2 गद्य आकलन प्रश्न निर्मिती. बघा निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. बघा 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स एकदम इझी प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा तुम्हाला इथं एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजवरून तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहे, ज्याची उत्तर गद्यांशमध्ये या पॅराग्राफमध्ये एका वाक्यात असेल. तर बघा 4 प्रश्न तुम्ही इथं इझिली बनवू शकता आणि इझिली याचे 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते आ नंबरवरती वृत्तांत लेखन. बघा तुम्ही वृत्तांत लेखन सुद्धा करू शकता. त्यानंतर कहाणी लेखन. बघा तुम्ही कहाणी लेखन पण करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. बघा कहाणी लेखन पण एकदम इझी प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा इथं तुम्हाला कहानी लेखन बघा निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखिए. बघा इथं तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कहाणी लिहायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहेत. तर हे मुद्द्यांचा उपयोग करून तुम्ही इझिली कहाणी पूर्ण करू शकता आणि इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते विज्ञापन लेखन. बघा विज्ञापन लेखन पण तुम्ही करू शकता आणि इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा ई नंबरवरती येते निबंध लेखन. बघा निबंध तुम्हाला 7 मार्क्ससाठी आहे. 7 मार्क्स निबंधाचे घ्यायचे म्हणजे घ्यायचे. हे बघा इथं तुम्हाला 3 विषय दिलेले आहे. या 3 विषयांपैकी तुम्ही कोणत्याही एका विषयावर 80 ते 100 शब्दांमध्ये निबंध लिहू शकता आणि इझिली 7 मार्क्स घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे हा पेपर आहे आणि फुल IMP पेपर आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील आणि हा पेपर जो आहे हा ॲज इट इज येणार नाही. यामधले काही IMP क्वेश्चन्स आहेत की ते IMP क्वेश्चन्स तुम्हाला 4 तारखेला पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो तुम्हाला जर या पेपरचं फुल आन्सर शीट पाहिजे असेल तर WhatsApp ग्रुप जॉइन करा. WhatsApp ग्रुपवरती मी याची जी आन्सर शीट आहे ते आन्सर शीट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यानंतर बघा आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. आपल्याला या व्हिडिओवर 2000+ लाईक कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर या पेपरची फुल आन्सर शीट तुम्हाला प्रोव्हाइड होईल. तर लवकर करा, लाईक आणि सबस्क्राइब पण करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. थँक्स.